शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेतील गैरप्रकाराचं प्रकरण TAIT ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना 200 पैकी 0 गुण दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची राज्य परीक्षा परिषदेकडे मागणी केली जाते, तर सतत गैरप्रकार घडत असूनही सरकार दुर्लक्ष करते असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। या परीक्षार्थींसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये जे गैरप्रकार होत आहेत त्याबद्दल सातत्यानं चर्चा होताना आपण बघतोय। आत्ताही त्याच सगळ्या संबंधानं काही वेगवेगळ्या अडचणी समोर येताना दिसतात। काय नेमके तुमच्या सगळ्यांचे मुद्दे आहेत आणि कुठल्या अडचणी आहेत आणि काय नेमकी तुमची मागणी आहे? बघा सर, जे आता शिक्षक परीक्षा झाली त्याच्यामध्ये जी परीक्षा TCS IBPSने कंडक्ट केली, परीक्षा ही IBPSने कंडक्ट केली, पण विद्यार्थ्यांना काय झालं माहिती आहे का, त्यामध्ये परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झाली। ऑनलाईन पद्धतीमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला रिस्पॉन्स शीट आलेली नाही आहे। परीक्षा रिस्पॉन्स शीटमुळे कोणाला किती मार्क्स मिळाले ते त्याच्यात काही समजत नाही आहे। एखाद्या विद्यार्थी 170 आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळपास 0 मार्क्स आलेले। आता मला सांगा, 0 मार्क्स कोणाला येऊ शकत नाही। जो पेपरला अटेंड जातो त्याला थोडेफार तरी मार्क्स आले पाहिजे। मग हे 0 मार्क्स का आले हे एक प्रश्नचिन्ह तयार होतं। काय मागण्या आहेत तुमच्या, काय अडचणी आल्या होत्या आणि आता काय मागणी असणार आहे तुमची? सर, जी आपली टेट जी एक्झाम आहे ती IBPS कंडक्ट करते, तर आम्हाला ते विद्यार्थ्यांना, आता माझं D.Ed झालेलं आहे, तर मी बी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तर ती टेट एक्झाम आता ऑनलाईनमध्ये जेवढी पारदर्शकता नाही, आता 0 मार्काचा पोरांना येत आहे तर 200 पैकी 0 मार्क तर नाही राहू शकत। पण मग ऑफलाईनमध्ये आपल्याला थोडी पारदर्शकता बी राहते। पोरांना रिस्पॉन्स शीट ज्याने की आपण किती प्रश्न सोडवले, किती आपण आपले आन्सर बरोबर आहेत ते आपल्याला आपले माहीत राहतात। त्याच्यामुळे जो ऑफलाईन घेतली तर तेवढी पारदर्शकता राहील जेवढी ऑनलाईनमध्ये नाही आहे। आता साधारणपणे की 0 मार्क पडलेले अंदाजे किती विद्यार्थी आहेत ज्यांना 200 पैकी 0 मार्क पडले आणि असं का घडलं, विद्यार्थ्यांमध्ये काय चर्चा आहे? सर, 198 विद्यार्थी असे आता 2025च्या याला का त्यांना 0 मार्क्स आहे 200 पैकी। आणि ज्या पोरांनी 2017मध्ये पेपर झाला त्यांना जास्त मार्क्स आहे, 22ला झाला त्याला पण जास्त मार्क्स आहे। पण जे पेपर आता 2025ला झाला तर 198 पोरांना 0 मार्क्स आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्यांना कम्प्युटर येत नाही आहे। म्हणजे बळत जरी मार्क्स पाडायचे म्हणले तरी 0 मार्क्स पडू शकत नाही सर। ज्या पोराला इकडे स्पर्धा परीक्षेत जर इकडं 150च्या आसपास स्कोर येतोय 200 पैकी, त्याला आणि इकडे 0 मार्क कसं काय येऊ शकतात त्या पोराला? व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।